झालं तर आतापर्यंत मी एवढ्या जास्त म्हणजे विद्यार्थी संख्येसमोर कधी बोललेलो नाही आणि त्याचा मला अनुभवही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काय असा एवढा चांगला वक्ता पण नाही. पण तरी पण मी शाळेत असताना काय काय केलं, तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी काय काय करू शकतो, तुम्ही करू शकता, ह्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ज्यावेळेस मी येथे शाळेत होतो त्यावेळेस मी पण तुमच्यासारखा असाच बसलेलो असायचो. कोणीतरी स्टेजवर यायचे, काहीतरी मोटिवेशनल गोष्टी सांगायचे. त्यावेळेस मला पण असं वाटायचं की आपल्याला आपण स्टेजवर जाण्याचा चान्स भेटेल, आपण पण असं काहीतरी करावं. आणि हे सगळं हे सगळं पाहून मी पण नंतर अभ्यास करायला सुरुवात केली आणि आज तुम्ही बघताय तो चान्स मला भेटलेला आहे. तर माझ्याबद्दल परिचय द्यायचा झाला तर माझं मूळ गाव पांढरेवाडी, एक छोटंसं गाव. माझं 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण तेथीलच एका जिल्हा परिषद शाळेत झालं. तेथे मुलांची संख्या हार्डली 30 ते 40 होती, म्हणजे खूप छोटी शाळा होती. त्यानंतर मी 5वीला येथे आलो. 5वीला येथे आल्यानंतर येथील शाळा खूप मोठी होती. मोठी शाळा बघून असं वाटत होतं की आपल्याला इथं काय जमल का नाही याची भीती पण वाटत होती. पण 5वी ते 10वी हा 5 ते 6 वर्षाचा काळ कसा निघून गेला हे म्हणजे मला समजलं नाही. ॲक्च्युली त्याच्यासाठी खूप सारे कारण होते. कारण येथे जे आम्हाला शिकवायला शिक्षक होते ते खूप चांगले होते. अभ्यासाबरोबर आम्ही बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी येथे व्हायच्या, जसं खेळ असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा म्हणजे परीक्षा असतील, जसं की स्कॉलरशिपची परीक्षा असेल, NTS असेल, कमर विद्या प्रबोधिनी असेल, त्याचबरोबर चित्रकलेसाठी असणारे एलिमेंटरी, इंटरमिजिएट, अशा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आम्ही सहभाग घ्यायचो. त्या विषयाचे वेगवेगळे तज्ज्ञ शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी असायचे. त्यामुळे असं शाळेत असताना कधी असा अभ्यास केला असं कधीच वाटत नव्हतं ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सोबत असणारे मित्र खूप चांगले होते. त्यामुळं त्या गोष्टी म्हणजे अभ्यास करणे ते गोष्टी ही सगळे ॲटोमॅटिकच होत गेलं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की म्हणजे तुम्हाला शिकवणारे शिक्षक ते कसे शिकवतात, तुमच्यासोबत असणारे मित्र कसे आहेत, ह्या म्हणजे माणसाची जडणघडण होण्यासाठी ह्या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर या शाळेत आल्यानंतर अभ्यासाबद्दल सांगायचं झालं तर गणित हा आमचा आवडता विषय होता. त्याचं मेन कारण म्हणजे गोडके सरांनी आमच्याकडून गणित असं करून घेतलं होतं की म्हणजे ते आपल्या घरचे आई वडील ज्याप्रमाणे शिकवायचे त्याप्रमाणे आम्हाला शिकवायचे. गणिताबरोबरच बाकीचे पण विषय, चित्रकला असतील, त्याच्यानंतर इंग्लिश असेल, मराठी, म्हणजे सगळे शिक्षक एवढे चांगले होते की एवढ्या चांगल्या पद्धतीचं प्रिपरेशन तयार करून घ्यायचे की म्हणजे आम्हाला पुढच्या गोष्टी खूप सोप्या झाल्या. आणि 5वी ते 10वीपर्यंत माझं म्हणजे जिथं आलो त्यावेळेस आमच्या वेळेस 4 तुकड्या होत्या. माझा 5वी ते 10वीपर्यंत नेहमी पहिला नंबर यायचा. त्यानंतर 10वी म्हणजे माझ्याकडून एवढं चांगलं प्रिपरेशन करून घेतलं की मी आणि माझा अजून एक मित्र होता. तर पर्सनली आमच्यावर खूप सगळ्यांचं लक्ष असायचं. म्हणजे त्यावेळेस म्हणजे आम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी आमच्यासाठी म्हणजे जास्त पेपर घेऊन घ्यायचे. ते पेपर चेक करण्यासाठी आम्हाला सातारला जायला लागायचं. म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने आमच्याकडून त्यावेळेस तयारी करून घेतली. त्यामुळे 10वीमध्ये मला चांगले मार्क पडले. येथे मी म्हणजे बोर्डामध्ये येथील पहिला नंबर आला होता. नंतर 10वीला चांगले मार्क भेटल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी म्हणजे 11वी 12वीसाठी KVP पंढरपूरला ॲडमिशन घेतले. म्हणजे 9वी 10वीत असतानाच मला समजलं होतं की आपण पुढं इंजिनिअरिंगला जायचं. इंजिनिअरिंगला चांगला स्कोप आहे. 12वीमध्ये पण मला खूप चांगले मार्क पडले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन इंजिनिअरिंगसाठी भेटलं. म्हणजे मी इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथून माहिती तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तुम्ही त्याला सॉफ्टवेअर म्हणता, ह्या क्षेत्रामध्ये मी माझी इंजिनिअरिंग केली. म्हणजे मी 11वी 12वीमध्ये असतानाच मला समजलं होतं की माहिती तंत्रज्ञान म्हणजे सॉफ्टवेअर हा एक असा विषय आहे की
ज्या गोष्टीला फ्युचरमध्ये खूप सारा स्कोप आहे. आता आपण बघतो आता आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो, अँड्रॉइड मोबाईल असतो. तुम्ही गुगलवर काय सर्च करता, जे सर्च करता ते तुम्हाला एका सेकंदात कोणत्याही गोष्टीचं उत्तर मिळतं. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूब असतं. यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघता, ते अभ्यासाचे असतील किंवा बाकीचे काय असतील किंवा तुम्ही आता फोनपे थ्रू पैसे पाठवता, एका सेकंदात एखाद्याच्या अकाउंटवर दुसऱ्या अकाउंटवर पैसे पाठवता. हे सगळं ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळं शक्य झाले आहे. आणि जग आता ह्याच्या पण खूप पुढं गेलेलं आहे. आता तुम्ही मे बी न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्हीवर बातम्या ऐकल्या असतील की अमेरिकेमध्ये रस्त्यावर बिना ड्रायव्हरच्या गाड्या चालतात. टेस्ला नावाची एक कंपनी आहे, त्यांच्या ड्रायव्हरलेस कार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं भारतात पण होताना दिसू शकतो. आता आपल्या भारतामध्ये महिंद्राची एक XUV700 बनवली आहे, ते एक ड्रायव्हरलेस कार आहे. मग हे सगळं बनवण्यासाठी हे सॉफ्टवेअरची गरज आहे. मग हे मी त्याच वेळेस ओळखलं होतं आणि त्याच वेळेस मी म्हणजे ह्या सॉफ्टवेअरमध्ये माझी इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग पण चांगल्या कॉलेजमध्ये झाल्यामुळं, चांगला अभ्यास केल्यामुळं माझं कॉलेजमधूनच प्लेसमेंट झालं. आणि त्याच्यानंतर मी हैदराबादमध्ये एका चांगल्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये 4 वर्ष काम केलं. सध्या मी पुण्यामध्ये एक अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनीसाठी ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतो. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तिथे चांगलं पॅकेज पण भेटतं. आता सगळ्यात मी तुम्हाला ही जर्नी सांगितली. हे सगळं शक्य का झालं तर पाठीमागचा काळ जर मी बघितला, मी काय म्हणजे असा खूप म्हणजे मोठ्या कुटुंबातला नाही, एका खूप साधारण कुटुंबातून आलेलो आहे. जर पाठीमागचा काळ जर बघितला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही आता 9वी 10वीमध्ये आत्ताच म्हणजे ठरवा आपल्याला पुढे जायचं आहे, इंजिनिअरिंग जायचं आहे की मेडिकलला जायचं आहे की गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायचं आहे. आता आपण कसं म्हणतो 10वीला एवढं जास्त काही महत्त्व नाही, पण ॲक्च्युली हे खरंच चुकीचं आहे. 10वी हा तुमचा बेस आहे. तुम्ही 10वीपर्यंत जर तुमचा बेस स्ट्रॉंग केला तर फ्युचरमध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी म्हणजे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल किंवा अजून कोणतेही क्षेत्र असेल तर आत्ताचा जर तुमचा बेस स्ट्रॉंग झाला तर तुम्ही पुढे कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगले काम करू शकता. त्यामुळं आत्ता जो हा तुमचा म्हणजे आता जो आहे तुमचा 5वी ते 10वी हा काळ, ह्याच्यामध्ये चांगला अभ्यास करण्याची सवय लावा. अभ्यासाबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी असतील, लायब्ररीमधून पुस्तकं घेऊन अभ्यास करून वेगवेगळी पुस्तकं वाचा किंवा खेळामध्ये भाग घ्या. वेगवेगळ्या एक्झाम असतील, चित्रकलेचे असतील किंवा स्कॉलरशिप NTS वेगवेगळ्या एक्झाम असतील, त्यामध्ये पार्टिसिपेट करत राहा. आत्ता जर तुम्हाला अभ्यासाची आवड निर्माण झाली तर ती आवड कायम राहते. आपण म्हणतो ना देर इज नो शॉर्टकट इन लाईफ, ते खरंच आहे. म्हणजे सक्सेस होण्यासाठी आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नाही. सक्सेस होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आता कसं आहे म्हणजे आपण म्हणतो हुशार पण असलं पाहिजे. हुशार ठीक आहे, हुशार एका लेवलपर्यंत आहे, पण तुम्ही जर कष्ट नाही केलं तर ते हुशार असून पण त्याचा काही फायदा नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कष्ट केलं पाहिजे आणि ते कष्ट करण्याची सवय आतापासूनच तुम्हाला लागली पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करा. आणि आता सांगायचं म्हणजे इथं मला 2 शब्द बोलण्यासाठी जे कारंडे सरांनी परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. आणि ते सगळं घडवून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते गोडके सर, त्यांचा पण मी आभार आहे. आणि गेले 5 ते 10 मिनटं तुम्ही तोंडातून एकही शब्द न काढता जे ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार आहे. आणि माझ्या अशी अपेक्षा आहे की तुमच्या पुढील भावी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.